रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. भोंदूगिरीच्या नावाखाली कोट्यावधींची माया जमवणाऱ्या नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरात यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास विशेष तपास पथकाने सुरुवात केली असून त्यांच्यासह कुटुंबातील 5 सदस्यांच्या मालमत्तेची कुंडली आता बाहेर काढली जात आहे. त्या दृष्टीने आता विशेष तपास पथकाने नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून अशोक खरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थानवर मालमत्तेची माहिती मागवली आहे. त्यानुसार नोंदणी कार्यालयाकडून खरात यांच्या राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे तपास पथकाने दिलेल्या पत्रानुसार केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरात खरात परिवाराने कुठे कुठे गुंतवणूक केली आहे याची माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार खरात याने भोंदूगिरीच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशातून मोठी आर्थिक माया जमा केल्याची चर्चा आहे. SITच्या हाती आधीच काही मालमत्ताची कागदपत्रे लागली असून आता नोंदणी विभागाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीमुळे या मालमत्तांची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. खरात कुटुंबाच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात विशेष तपास पथकाकडे सोपवला जाणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच पोलीस प्रशासनाकडून या सर्व बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याची किंवा त्यावर टाच आणण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.